आणि आता बातमी पुण्यामधून. पुण्याच्या मुंडवामधील जमीन गैरव्यवहार प्रकरण. शीतल तेजवानीच्या मोबाईलची तपासणी होणार आहे. सरकारी पंच तेजवानीच्या उपस्थितीमध्ये एक्सपर्ट ही तपासणी करतील. मोबाईल तपासण्याकरता एक विशेष टीम देखील बोलावण्यात आली आहे. आपण या सगळ्या संदर्भात अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न करूया. आमचे पुण्याचे प्रतिनिधी रोहन कदम आता माझ्यासोबत दूरध्वनीवरून संपर्कामध्ये आहेत. रोहन, शीतल तेजवानीचा हा मोबाईल आहे आणि या मोबाईलची तपासणी करण्याची आता आदेश काढण्यात आलेले आहेत किंवा तशा पद्धतीची कारवाई होणार आहे. आणि आता शीतल तेजवानीच्या या मोबाईलमधून बऱ्याच काही गोष्टींचे खुलासे होण्याची देखील शक्यता आहे, तशी चर्चा आहे. आपल्याकडे असलेली माहिती काय? अगदी बरोबर आहे. खरं तर उद्या शीतल तेजवानीची पोलीस कोठडी जी आहे ती संपते. 8 दिवसांची पोलीस कोठडी दिल्यानंतर तिला उद्या पुन्हा जे आहे ते कोर्टामध्ये हजर करावं लागणार आहे आणि पुन्हा त्यांच्याकडून जी आहे ती पोलीस कोठडीची मागणी केली जाणार आहे. त्यापूर्वी सगळ्यात मोठं पाऊल जे आहे ते पुणे पोलिसांनी उचललेलं पाहायला मिळत आहे. कारण का मागच्या वेळी जे पुणे पोलिसांनी कोर्टामध्ये सांगितलेलं होतं की ओरिजिनल डॉक्युमेंट जे आहे ते शीतल तेजवानी देत नव्हत्या आणि त्यासाठी पोलीस कोठडी मागून घेतलेली होती. ओरिजिनल डॉक्युमेंट आता जमा केल्यानंतर पुणे पोलिसांनी तिचा फोन उघडण्याचा प्रयत्न केलेला आहे, परंतु फोनचे पासवर्ड असतील किंवा इतर गोष्टी असतील त्या गोपनीय असल्यामुळे तिने देण्याचं नाकारलेलं आहे आणि त्याच फोनमधून मोठी माहिती पुणे पोलिसांना मिळू शकते. काही व्यवहार जे आहेत ते झालेले पुणे पोलिसांना अशी माहिती मिळते. त्यामुळे त्या अनुषंगाने देखील पुणे पोलीस चौकशी करत होते. त्याचबरोबर काही विषयांचे डॉक्युमेंट जे आहेत ते डॉक्युमेंट तिच्याकडे होते अशी माहिती पुणे पोलिसांकडे आहे. त्यामुळे तो मोबाईल जो आहे तो उघडणं अतिशय महत्त्वाचं आहे आणि त्यासाठी मोबाईलचे तंत्रज्ञ असतील किंवा इतर टेक्निशियन्स असतील त्या सगळ्यांना बोलून पंचांसमोर ही सगळी चौकशी जी आहे ती शीतल तेजवानीची केली जाते. काही वेळापूर्वी शीतल तेजवानीला पुणे पोलिसांनी पोलीस आयुक्तालयात आणलेला आहे आणि समोरासमोर हा सगळा फोन जो आहे तो उघडून पुणे पोलिसांना अधिकचा डाटा जो आहे तो घ्यायचा आहे आणि उद्या कोर्टामध्ये जो आहे तो न्यायालयासमोर मांडायचा आहे. नक्कीच. धन्यवाद रोहन, आपण दिलेल्या विस्तृत माहिती करता.